मॉम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काही न्यू मॉम्सला वाटतं की ब्रेस्ट मिल्क कमी होत आहे, पण काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नॅचरली मदत होऊ शकते. बेबीला वेळेवर आणि वारंवार फीडिंग द्या. जितकं बेबी फीडिंग करेल तितकं मिल्क प्रोडक्शन स्टिम्युलेट होतं. स्वतःचा आहार हेल्दी आणि न्यूट्रिशियस ठेवा. गरम आणि होममेड फूड खूप हेल्पफुल असतं. भरपूर पाणी प्या. बॉडी हायड्रेटेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. काही मॉम्स फीडिंग दरम्यान स्ट्रेस घेतात, पण स्ट्रेसमुळे मिल्क सप्लाय कमी होऊ शकते. प्रॉपर रेस्ट आणि स्लीप घेण्याचा प्रयत्न करा. बॉडीला रिकव्हरीसाठी वेळ लागतो. डॉक्टरांनी सांगितलेलं कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट नियमित घ्या. बेबीची प्रॉपर लॅच खूप इम्पॉर्टंट असते. रॉंग लॅचमुळे फीडिंग प्रॉब्लेम होऊ शकते. फीडिंग करताना काम आणि कम्फर्टेबल राहा. बेबी पण ते फील करतं. काही फूड्स जसं की मेथी, शतावरी किंवा ट्रॅडिशनल हेल्दी फूड्स काही मॉम्सला हेल्पफुल वाटू शकतात, पण कोणतेही सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, प्रत्येक मॉमची जर्नी वेगळी असते, म्हणून स्वतःला कमी समजू नका. आई आणि बाळाचं बॉन्डिंग हेच सगळ्यात सुंदर असतं. अजून असे युजफुल मॉम टिप्ससाठी मॉम सिरीज फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. हॅपी पॅरेंटिंग. बाय.